हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा आणि प्रकाश. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज महाशिवरात्री असल्याने मी छान अशी साडी नेसलेली आहे आणि त्यावर मस्त असा फॅब्रिक पेंटिंगचा ब्लाउज देखील घातलेला आहे. या फॅब्रिक पेंटिंगच्या ब्लाउजला मागे देखील छान अशी डिझाईन आहे. तर आज माझा उपवास देखील आहे आणि उपवास असल्याने मी तुम्हाला उपवासाचे पदार्थ व्हिडिओमध्ये रेसिपीजच्या द्वारे शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज माझा उपवास असल्याने मी उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत, तर त्याची देखील मी रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोबतच आज शिवपिंडावर काय काय अर्पण करावे, शिवपूजा कशी करावी याबद्दल सुद्धा मी थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता वाजले आहेत सकाळचे 4:15 आणि ह्या ठिकाणी माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी देवाची पूजेची तयारी करत आहे. तर आज महाशिवरात्री असल्याने मी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करून घेणार आहे. तर इथे सगळे मी देवाची भांडी, देव व्यवस्थित असे स्वच्छ उजळून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की अजून सकाळ झालेली आहे तरी बाहेर असं उजळलेलं नाही आहे, सर्वत्र अंधारच आहे. पण खरं सांगू का, सकाळी उठून देवाची पूजा करण्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी छान अशी दारासमोर रांगोळी काढलेली आहे. बाहेर अजून व्यवस्थित असं हवं तेवढं उजाडलेलं नसल्याने रांगोळी थोडी अशी ब्लर दिसत आहे. तर रांगोळी काढून झाल्यावर मी देवाऱ्यामध्ये मांडले आणि माझा देवारा जो आहे ना तो किचनमध्येच आहे. किचनच्या पूर्वे दिशेला मी देवारा ठेवलेला आहे आणि छान अशी देवासमोर फुलं वाहिली आणि इथे आता मी दिवा पेटवून घेत आहे. खरं सांगू का, तर सकाळी पहाटे लवकर उठून देवाची पूजा केली ना तर खरंच मन खूप छान असं प्रसन्न होतं आणि वेगळीच एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते जी दिवसभराच्या आपल्या ह्या कामामध्ये खूप उपयोगी येते. आणि इथे मी रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम असं ना देवासमोर धूप जाळून घेते. धूप जाळल्याने ना घरातील निगेटिव्ह शक्ती निघून जाण्यास मदत होते. आणि खरं सांगायचं झालं ना तर सकाळच्या वेळी चांगली एकाग्रता लागते. कारण कसं आहे ना, आपल्या दिवसाची सुरुवात जस्ट झालेली असते आणि आपण काहीच कृती केलेली नसल्याने आपल्या मेंदूला किंवा मनाला विचार करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे त्यावेळी निर्विचार स्थिती प्राप्त झालेली असते. म्हणून मग असं म्हटलं जातं की जेव्हा केव्हा आपल्याला ध्यान करायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल किंवा एकाग्रता वाढवायची असेल तर सकाळची वेळ ही उत्तम असते. त्यानंतर मग मी इथे धूप जाळून घेतलं आणि मी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला धूप जाळून घेते. धूप जाळल्याने कसं आहे ना, निगेटिव्ह शक्ती जाण्यास मदत होते. सोबतच अगरबत्ती देखील लावून घेतली आणि अगरबत्तीमुळे ना छान असा घरामध्ये सुगंध पसरला जातो. तर अशी ही आपली घरची देवाची पूजा झालेली आहे. आणि आज महाशिवरात्री असल्याने मी जवळच्याच शंकराच्या मंदिरात जाऊन पाया पडून येणार आहे. पण तत्पूर्वी मी पूजेची सगळी तयारी करून घेणार आहे. पूजेची तयारी करून झाल्यावर मी मस्त अशी साडी नेसून मंदिरामध्ये आली आणि मंदिरामध्ये मी लवकरच आल्याने जास्त अशी मला गर्दी काही भेटली नाही. त्यामुळे मला आहे ना छान अशी पूजा करायला भेटली. आणि आज महाशिवरात्री निमित्त आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे की शंकराच्या पिंडीवर काय अर्पण करावे आणि त्याच्याने काय लाभ होतो. तर सर्वप्रथम इथे मी तांदूळ अर्पण केले, ज्याच्यामुळे धन लाभ होतो. नंतर शुद्ध गाईचे तूप अर्पण केले. गाईचं तूप अर्पण केल्याने संतान प्राप्ती होण्यास मदत होते. त्यानंतर मग दूध अर्पण केलं आणि सोबतच बेलपत्र देखील वाहून घेतली आणि अगरबत्ती पेटवून देवाची पूजा केली. या व्यतिरिक्त तुम्ही शमीचे पानं देखील अर्पण करू शकता. तर मग मस्त अशी पूजा झाली, जास्त घाई गडबड सुद्धा नाही झाली. आणि त्यानंतर मग मी छान असे माझे फोटोज क्लिक केले. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर मी लगेच अशी किचनमध्येच गेली, कारण मिस्टरांना ऑफिसमध्ये जायला उशीर होत होता आणि त्यांचा देखील आज उपवास असल्याने त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मी छान अशी उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम इथे मी साधारण 3 ते 4 वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे. हे शेंगदाणे चमच्याने सतत हलवत राहायचे आहेत, जेणेकरून ते करपले जाणार नाही. तर बटाट्याच्या भाजीसाठी इथे मी साधारण अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. मी नुसतं बटाट्याचीच भाजी नाही तर फराळी पॅटीस देखील करणार आहे. तर हे बटाटे मी दोन्ही गोष्टींसाठी वापरणार आहे. तुम्ही बटाटे असे कुकरमध्ये देखील उकडून घेऊ शकता किंवा एखाद्या टोपामध्ये पाणी टाकून देखील उकडून घेऊ शकता. इथे मी हे बटाटे पाणी न वापरताच उकडून घेतलेले आहेत.
बटाटे जर व्यवस्थित शिजले गेले ना तर त्याची साल सहजरित्या निघाली जाते। तर बटाटे छान असे उकडून झालेले आहेत। आता ह्या बटाट्यांची मी एक एक करून साल काढून घेणार आहे। साधारण 2 ते 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की आपले हे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। शेंगदाणे भाजले गेलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर शेंगदाण्याची साल हळूहळू जेव्हा निघायला लागेल तेव्हा समजायचं की आपले शेंगदाणे आता भाजून निघालेले आहेत। यापेक्षा जास्त जर शेंगदाणे आपण भाजले ना तर ते करपून जातील। आता हे सगळे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवणार आहे। हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून झाल्यावर छान पसरवून घ्यायचे आहेत जेणेकरून पाणी सुटणार नाही। सगळे शेंगदाणे थंड झाले की ह्याची साल काढून घ्यायची आणि आता ह्या शेंगदाण्यांची मी साल काढून मिक्सरला बारीक अशी पूड करून घेतलेली आहे। आता एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता। तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडलं की मग ह्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। इथे मी 8 ते 10 मिरच्या आणि 1 ते 1.5 इंच अद्रक वापरून पेस्ट बनवली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। गॅसची आच मंद ठेवून ही पेस्ट साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। त्यानंतर मग ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जर उपवासाला हिंग चालत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। हिंग टाकून झाल्यावर परत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी उकडलेले बटाट्याचे मोठमोठे असे तुकडे करून घेणार आहे। साधारण एका बटाट्याचे 3 ते 4 असे तुकडे करून घेत आहे। तुम्ही मोठमोठे बटाट्याचे काप करण्याऐवजी बटाट्याचे छोटे छोटे काप देखील करून घेऊ शकता। आणि आता इथे सगळे बटाटे कापून झालेले आहेत। हे कापलेले बटाटे आता आपण पॅन मध्ये टाकून घ्यायचे आहेत। ही भाजी नुसती तुम्ही उपवासालाच नव्हे तर इतर दिवशी सुद्धा करू शकता। ही भाजी झटपट बनते त्यामुळे तुम्ही ही डब्यामध्ये सुद्धा खायला घेऊन जाऊ शकता। हे बटाटे छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून हा आपला मसाला बटाट्यांना व्यवस्थित लागला जाईल। मग आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे तुम्ही उपवासाचा सैंधव मिठाचा देखील वापर करू शकता। मीठ टाकून झाल्यावर इथे मी तयार केलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। साधारण 2 ते 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कुटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। इथे मी शेंगदाण्याचं कूट बारीक करून वापरलेलं आहे, तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं असं जाडसर शेंगदाण्याचं कूट देखील वापरू शकता। त्याच्याने देखील भाजी छान अशी लागते, कारण शेंगदाण्याचे जे दाणे असतात ते दाताखाली आल्यावर खायला खरंच खूप छान लागतं। आणि ही भाजी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली झटपट बनणारी उपवासाची बटाट्याची भाजी। ही भाजी तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। आणि आता ही भाजी आपण सर्व करून घेणार आहोत। तर अशी ही बटाट्याची भाजी तुम्ही बनवून नक्की ट्राय करा। ही बटाट्याची भाजी तुम्ही एकदा बनवलीत ना तर मला खात्री आहे तुम्ही खिचडी बनवण्याचं विसरून जाल। तर अशी ही बटाट्याची भाजी कशी झाली आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तुम्ही व्हिडिओज तर बघता पण चॅनलला काही सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आणि हो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।